घेतलेल्या अभंगामध्ये तुकोबराईने आपल्याला कशाचं ठिकाण सांगितलं? सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी दये ठाई. अहो, या सृष्टीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीवा सुखाच्या अपेक्षेने जगत असतो. या सृष्टीमध्ये जो जीव जन्माला आलाय त्या प्रत्येक जीवाला सुख हवं असतं, दुःख कोणालाही नको असतं. देवाकडे फक्त आपली मागणी एक असते की देवा मला सुख मिळू दे, मजला की दुःख व्हावे. ऐसे कोणी भावेना जीवे, न वांछिता दुःख पावे. येणे न संभवे स्वतंत्रता. दुःख देवाकडे मागून घेत नाही, मागतो ते फक्त सुख आहे ना. प्रत्येकाला सुखम सर्वाय रुच्यते, सगळ्याला सुख हवंय, दुःख कोणालाही नको. पण ज्याच्याकडे आपण सुखाची अपेक्षा करतो तो मुळातच कसा आहे, त्याच्याकडे जिथं आडातच नाही तिथं पोहऱ्यात कुठून येणार. अहो, ज्याच्याकडे आपण सुखाची अपेक्षा केली तो मुळातच संसार कसा आहे, दुःखमुळ आहे. संसार दुःखमुळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, तिथं सुख नाही. म्हणून संतांनी तुकोबरायांनी आपल्याला सुखाचा मार्ग सांगितला, सुखाचं ठिकाण सांगितलं. ते कुठं आहे सुख, तर ते देवाच्या चरणाच्या ठिकाणी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सुखाचे आपल्याला अनेक प्रकार सांगितले. सात्विक सुख सांगितलं, राजस सुख सांगितलं, तामस सुख सांगितलं, आधी भौतिक सुख सांगितलं, आधी दैविक सांगितलं आणि आध्यात्मिक सुख सांगितलं आहे ना. पण सगळ्यात तुम्हाला समजल असं मी सांगते, सुखाचे 4 प्रकार सांगितले. त्याच्या पुढे एक स्वैर सुख, विहित सुख, आवृत्त सुख आणि अनावृत्त सुख, हे 4 प्रकार सुखाचे सांगितले. आता स्वैर सुख म्हणजे नेमकं कोणतं? स्वैर सुख म्हणजे आणि अपयाचे नि पाने, अखाद्याचे नि भोजने, स्वैर स्त्री सनी दाने, होय जे सुख. माऊली म्हणतात की तुम्ही वाटतं तसं फिरता, वाटतं ते खाता, वाटतं ते पिता, याच्यामध्ये जे तुम्हाला सुख होतं ते स्वैर सुख असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक नंबरचं स्वैर सुख म्हणजे आपण कुठेही भटकत येणे, नको ते खाणे, नको ते पिणे, नको तिकडे जाणे, हे स्वैर सुख झालं. आता विहित सुख सांगितलं. विहित सुख म्हणजे योग्य खाणं, योग्य पिणं, योग्य तिकडे जाणं, योग्य ते ऐकणं, योग्य ते पाहणं आणि या सगळ्या चांगल्या गोष्टी करणं, त्याला विहित सुख म्हणतात. आता योग्य ते पाहणं म्हणजे काय हो? आपल्याला पाहिजे तर काय सांगितलं संतांनी? तुम्ही काय पहा, काय पहा सांगितलं? डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे मुख. याची माझा सुख, याची माझा सुख, जय देवा डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे मुख, डोळे भरून या पाहिना तुझे सांगितलं डोळं भरून काय पहा, त्या भगवंताचं रूप पहा. तुम्हाला सांगू का, 82% ज्ञान माणसाला डोळ्याने होतं. किती टक्के? 82% ज्ञान माणसाला डोळ्याने होतं. 11% ज्ञान माणसाला कानाने होतं. किती टक्के? 11% ज्ञान माणसाला कानाने होतं. 3.5% ज्ञान माणसाला त्वचेने होतं. 2% ज्ञान माणसाला कशाने होतं? जिभेने होतं. आणि 1.5% ज्ञान माणसाला नाकाने होतं. हे 100% ज्ञान झालं. 82% ज्ञान डोळ्याने होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात, देवा संतांना काय सांगितलं? तुम्हाला पाहायचंय तर त्या भगवान परमात्म्याचं रूप पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. ऐकायचंय तर काय ऐका? 11% ज्ञान कानाने होतं. जर ऐकायचंय तर त्या
भगवंताचं गुणगान ऐका, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. त्याचं डोळ्यानं रूप पहा, कानाने त्याचं गुणगान ऐका. हे इतकं 100% ज्ञान आपल्या कशाने सांगितलं? इंद्रियानं सांगितलं. म्हणून भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे, कारण देवाच्या चरणाच्या ठिकाणी सुख आहे. सुख देवाच्या पायापाशी असण्याचं काय कारण सांगितलं? अहो, देवाच्या चरणापाशी देवाजवळ काय चक्र आहेत. किती चक्र आहेत? माऊली सांगतात, चक्रे अभिमानाचा करी चेता, मोह ममता छेदी गदा, शंखे उदबोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्ता पूजी. देवाच्या चरणाच्या ठिकाणी काय आहे? चक्र आहे. ज्या वेळेला देवाच्या दर्शनासाठी आपण जातो त्यावेळेला काय करतो? पहिलं पंढरपूरला गेलो की आपण चंद्रभागेचं स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर आपण म्हणतो पटकन देवाचं दर्शन घेऊ आणि नंतर निवांत जेवण करू म्हणतो. पटकन दर्शन आणि जेवण मात्र निवांत सांगितलं. आणि ज्या वेळेला तुकोबराय पांडुरंगाच्या पुढे दर्शनासाठी गेले, देवाचं मुख पाहिलं आणि डोळे भरून काय केलं? साठविला हरी जिही हृदय मंदिरे. भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं. देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि दर्शन घेतलं. पण आपण दर्शन घेत असताना आणि संत दर्शन घेत असताना कसा फरक असतो? संतांनी चरणावर मस्तक ठेवलं, पण आपण तिथं देवाच्या समोर गेल्याबरोबर पटकन आपण डोळे झाकतो, है ना? डोळे झाकतो आणि नंतर देवाचं दर्शन घेतो. असं करायचं नाही. तर मस्तक आपल्या देवाच्या चरणाच्या ठिकाणी टेकलं पाहिजे, कारण चक्रे अभिमानाचा करी चेंदा. देवाच्या चरणाच्या ठिकाणी जे चक्र आहे ते चक्र काय करतं? आपल्यामध्ये असणारा अहंकार अभिमान घालवून टाकतं. प्रत्येक माणसाला अहंकार अभिमान असतो. कुणाला सत्तेचा असतो, कुणाला संपत्तीचा असतो, कुणाला रूपाचा असतो, कुणाला ऐश्वर्याचा असतो. प्रत्येक माणसाला अहंकार अभिमान असतो. तो अहंकार अभिमान देवाला सहन होत नाही, म्हणून पहिला अभिमान आपला देव घालवून टाकतो. कशाने? चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा. ह्या बहिणी मोह ममता इच्छा वासना आशा तृष्णा. देवाकडं गदा आहे. ती गदा काय करते? ही इच्छा वासना आपल्यातली काढून टाकते, त्याचा चेंदा करून टाकते. मोह ममता छेदी गदा, शंखे उदबोधी निज बोधा. शंख काय करतं? आपलं अज्ञान घालून टाकतं आणि आपल्यातलं अज्ञान निघून गेलं की त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. कशाचं ज्ञान होतं? माणसाचं अज्ञान निघून गेलं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, कर्म कोणतं आहे, अकर्म कोणतं आहे, धर्म कोणता आहे, अधर्म कोणता आहे, पाप कोणतं आहे, पुण्य कोणतं आहे, याचं ज्ञान आपल्याला होतं. शंके उदबोधी निज बोधा आणि निज कमळे सदा निज भक्ता पूजी. देवाकडे एक कमळ आहे. ज्या वेळेला आपल्यातलं अज्ञान निघून जातं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, अहंकार जातो, अभिमान जातो, त्यावेळेला देवाकडे जे कमळ आहे त्या कमळाने देव आपल्या भक्ताची पूजा करतो. विठ्ठल विठ्ठल.